प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिका खूपच सुंदर वळणावरती येताना आपण आतापर्यंत पाहत आहोत. मालिकेतला प्रत्येक भाग आणि भाग मात्र आतापर्यंत पॉझिटिव्ह होता आणि इथून पुढे सुद्धा पॉझिटिव्हच राहणार आहे. या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मात्र आता इकडे मधुभाऊंनी शुद्धीवरती येणार आहेत आणि सायली तन्वी असल्याचे पुरावे देणार आणि दुसऱ्या भागामध्ये मात्र आता इकडे आपल्याला प्रिया ही खोटारडी आहे आणि तिच्या पोटामधलं बाळ आता अश्विनचं नाहीये हे DNA टेस्टमुळे सिद्ध होणार आहे. नक्की कसं घडणार, काय घडणार? प्रियाचं बाळ अश्विनचं नाहीये, मग हे कुणाचं आहे? ते सुद्धा सत्य आता समोर येणार आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. आपण पाहिलं की आता तो सिक्युरिटी गार्ड खरं तर स्केच काढून मदत करणार असतो, तो म्हणजे इन्स्पेक्टर सावंतांची. आणि त्यांची मदत करून आता तो खरं तर त्यांना आता कोण आहे तो माणूस, काय आहे तो माणूस हे सांगण्याचा प्रयत्न करणार असतो. पण त्याच वेळेला त्याला आता राकेशने पळवलंय आणि राकेशने त्याला आता डांबून ठेवलंय. इकडे तोपर्यंत आता मात्र सायली सांगायला लागते, मला खरंच कळत नाहीये की प्रियाच्या पोटामधलं बाळ कोणाचं असणार आहे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, तुला मी सांगितलं ना, तू इतका विचार करू नको. आणि म्हणूनच मी तुला काहीच सांगत नव्हतो आणि म्हणूनच आम्ही घरच्यांना सुद्धा काही सांगत नव्हतो. म्हणजे आता आईला सुद्धा हे सगळं सांगण्याचं कारणच हे होतं आणि म्हणूनच आम्ही हा विषय काढला नव्हता. तू आता जर का असाच विचार करत राहिलीस तर आपल्या बाळावरती याचा परिणाम होईल. आणि मुळातच मला आता प्रियाच्या कोणत्याही विचारामुळे आपल्या बाळावरती झालेला परिणाम अजिबातच हे करायचा नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता सायली सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही जे काही म्हणताय ना ते मला बरोबर पटलेलं आहे. पण तरी सुद्धा आई जर का म्हणत आहेत की DNA टेस्ट झाली पाहिजे, तर ही DNA टेस्ट झाली पाहिजे. जर का ते बाळ आपलंच आहे ना, मग मात्र आपण या सगळ्यामध्ये त्या बाळाला काहीही झालं तरी सुद्धा आपल्या घरात आणायचं. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ, ते जे काही निर्णय असेल ना, तो निर्णय अश्विनचा असेल आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुला सांगतोय की तू लक्ष घालू नकोस, जे काही आहे ते मी बघेन. यावरती ती म्हणते, नाही, मला काय म्हणायचंय, DNA टेस्ट आता माझी आणि प्रतिमात्यांची पण करायची आहेच ना, तर आता त्याचसोबत तुम्ही इकडे टेस्ट करून घ्या, ते म्हणजे प्रियाची. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी सगळं करेन, फक्त मला तुला एकच विनंती आहे की या सगळ्यामध्ये तू आता फक्त आपलं डोकं शांत ठेव आणि डोकं शांत ठेवून आता तू फक्त आणि फक्त बाळाचा विचार कर. लगेच अर्जुन कॉल करतो. कॉल केल्यावरती अर्जुन आता ताबडतोब सगळे यंत्रणा कामाला लावतो प्रियाचे आणि आता इकडे प्रियाच्या पोटातल्या बाळाचे आणि त्यानंतर अश्विनचे DNA मॅच करायला सांगतो. त्यासाठी सगळ्यात पहिले परवानगी काढायची गरज असते, पण प्रियाने या सगळ्यामध्ये परवानगी तर दिलेलीच आहे. प्रियाने परवानगी दिल्या कारणाने मात्र आता हा सगळा प्रकार म्हणजे इझिली सगळं होणार असतं. बरं, हे होत असताना तोपर्यंत सावंत फोन करतात अर्जुनला आणि सावंत आता फोन करून अर्जुनला सांगायला लागतात, अर्जुन सर, जो सिक्युरिटी गार्ड आपल्याला साक्ष देणार होता ना, तो सिक्युरिटी गार्ड आता पळून गेलेला आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो, तो म्हणजे अर्जुन. बरोबर आहे, कारण आता त्याला या लोकांनी म्हणजे ज्या लोकांनी मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केलाय, कदाचित त्यांनी त्याला गायब केलंय. त्यांना समजलं असेल की खरं तर या सगळ्यामध्ये आता इकडे तो म्हणजे आपल्याला स्केच काढणार आहे. पण यावरती इन्स्पेक्टर सावंत बोलायला लागतात, खरं सांगायचं त्याला समजण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. म्हणजे आता खरं सांगायचं तर आपण हे दोघातच बोललो होतो ना, आणि मला वाटते तिकडे फक्त सायली मॅडम होत्या. मग हे सगळं आता इकडे समजण्याची गरज काय त्या माणसाला? काहीच कळायला मार्ग नाहीये की नक्की आता काय झालंय ते. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, पण सावंत इन्स्पेक्टर, मला तुमची एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये मदत लागणार आहे. आणि त्यावरती सावंत म्हणतात, काय झालं, कशामध्ये मदत लागणार आहे? आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतात, ते म्हणजे सावंतांना सांगायला लागतो अर्जुन की मला खरं तर DNA टेस्ट करायची आहे आणि ही DNA टेस्ट करण्यासाठी मला आता परवानगी लागेल. सावंत म्हणतात, ठीक आहे, कुणाची DNA टेस्ट करायची आहे? यावरती तो सांगतो, म्हणजे प्रियाच्या बाळाची. म्हणूनच जेलमध्ये तिची DNA टेस्ट करण्यासाठी परवानगी लागते ना. यावरती सावंत आता सांगायला लागतात, हो, परवानगी तर लागते, पण तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला मी योग्य पद्धतीने परवानगी मिळवून देण्याचं काम करेन. झालं. मग आता इकडे सायली सांगायला लागते, मग आता मधुभाऊंवरती हल्ला करणारा माणूस कधीच पकडला जाणार नाहीये का? तो आपल्याला कधीच भेटणार नाहीये का? अर्जुन म्हणतो, काळजी करू नकोस, मी असताना तुला कोणतीही काळजी करण्याचं काही कारण नाहीये. हे बघ, काहीही करेन मी स्वतः आता जंग पछाडेन, पण या सगळ्यामध्ये तुला
तुला काहीही झालं तरी मधुभाऊंचा खरा खुनी कोण आहे त्याचा पत्ता शोधून काढेन. आणि सायली आता म्हणजे मधुभाऊंना मारण्याचा कोणी प्रयत्न केला हे शोधून काढेन. सायली आता सांगायला लागते आणि प्रियाच्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर सत्य शोधून काढलं पाहिजे, जेणेकरून या घरामध्ये जे काही चाललंय ना त्या गोष्टी मात्र आता लवकरात लवकर थांबल्या पाहिजेत. यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो, तू बिलकुल चिंता करू नकोस, फक्त तू आपल्या बाळाचा विचार कर. आणि त्यानंतर मात्र आता अर्जुन म्हणतो, हे बघ, तुला खरं तन्वी आहे हे आपण DNA टेस्ट तर करूच या, पण त्याआधी तू आता हे सगळे पेपर जर का पाहिलेस, सगळे गाठोडं पाहिलेस ना प्रियाचं, तर तुला गोष्टी आठवतील. सायली आता त्या सगळ्या गोष्टींचा फील घेते आणि हो 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 या गोष्टी माझ्या आहेत हे मला आठवते, हे खेळणं सुद्धा मला आता सारखं सारखं दिसायचं. असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो, मग काय पुरावा पाहिजे? आणि घरचे आता जर का आपण सांगितलं की तू तन्वी आहेस, तर थोडी ना या सगळ्यामध्ये नाही म्हणणार आहेत घरचे. आता तुला या सगळ्यामध्ये कधीच नकार देणार नाहीयेत. आणि यावरती मात्र आता ती सांगते, हो, पण मला सुद्धा घरच्यांना अंधारात ठेवायचं नाहीये. सोक्षमोक्ष जोपर्यंत सगळ्या गोष्टीचा लागत नाहीये किंवा खरं सत्य जोपर्यंत माझ्यासमोर येत नाहीये, तोपर्यंत मात्र आता मी काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आधी म्हणजे शहानिशा करेन आणि मगच हे करेन. त्यामुळे दोन्ही DNA टेस्ट लवकर करा. आता इकडे प्रियाला DNA टेस्टसाठी एक नोटीस गेली आणि प्रियाला नोटीस गेल्यावरती प्रिया आता विचार करायला लागते, ठीक आहे, ही DNA टेस्ट करायला मी तयार आहे, पण तरी सुद्धा रिपोर्ट मॅनेज करणं आता हे सुद्धा प्रियाला गरजेचं वाटतं. म्हणजे इथेच आपल्याला लक्षात येतंय की प्रियाला स्वतःलाच खात्री नाहीये की हे मूल अश्विनचं आहे. आणि त्यासाठी ती आता सचिनला बोलवते. ती सचिनला सांगायला लागते, एक गोष्टीची मी तुझ्याकडे मदत मागितली होती, पण ती तर मदत तू काही मला करू शकलेला नाहीयेस, पण आता तरी तू माझी मदत करशील का? आणि त्यावरती मात्र आता सचिन सांगतो, हे बघ, मी त्यावेळेला सुद्धा आता तुला मदत करण्याचा प्रयत्न केला होता, पण आता त्या लोकांनी जर का आता तुला नाकारले, यात तर मी काही करू शकत नाहीये ना. यावरती मात्र आता प्रिया सांगायला लागते, हे बघ, जास्त बोलू नकोस, जी काही मला मदत पाहिजे आहे ना ती मदत तूच करू शकतोस. यावरती तो म्हणतो, बोल, काय मदत करायची? आणि त्यावरती ती सांगते, DNA रिपोर्ट मॅनेज करायचे आहेत. यावरती तो म्हणतो, DNA रिपोर्ट? यावरती प्रिया आता सांगायला लागते, हो 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 DNA रिपोर्ट, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे जे काही रिपोर्ट येतील ना ते कोणत्या लॅबमध्ये येत आहेत त्या लॅबमध्ये जाऊन आता ते रिपोर्ट मॅनेज करायचे. तो म्हणतो, पण कुणाचे? यावरती ती म्हणते, माझ्या बाळाचे आणि अश्विनचे. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, म्हणजे म्हणजे तू इतकी हरामी आहेस की तुला आता माहित पण नाहीये की तुझ्या बाळाचा बाप कोण आहे ते? यावरती ती म्हणते, बघ, तुला याच्याशी काही पडलेलं नाहीये. आणि त्यावरती तो म्हणतो, म्हणजे म्हणजे अश्विन जे बोलतोय ते खरं आहे ना? अश्विन जे काही आतापर्यंत बोलतोय त्या गोष्टी बरोबर आहेत? हे बाळ त्या आता म्हणजे त्या कोण तो आला होता मुलगा त्याचे आहे? त्यावरती म्हणते, नाही नाही, तो तर फक्त नाटकच करत होता ना, त्याचं नाही आहे. पण असेल, तुला काय करायचंय? तू मदत करणार आहेस की नाही तेवढं सांग. यावरती तो म्हणतो, ठीक आहे बाबा, करेन मदत, फक्त आता मला समजलं पाहिजे की हे कोणत्या रिपोर्ट लॅबमध्ये गेले, कोणत्या लॅबमध्ये टेस्टिंगसाठी देण्यात आलेत, हे समजलं तर मी तुझी नक्की मदत करेन. असं म्हटल्यावरती ती सांगते, तेच तर तुला करायचंय, काहीही कर, मी तुझी तुला अशी एक सिक्रेट सांगेन ना त्यांचं, की तुझी कायमची ददात मिटेल, पण त्याआधी तू माझं काम करायचं. तो म्हणतो, ठीक आहे. आता या सगळ्यामध्ये प्रिया इकडे हसते आणि ती विचार करते, या लोकांना काय वाटलं की प्रिया काही साधी सोपी चीज आहे का? काहीही झालं तरी सुद्धा ही प्रिया काय आणि कसं करू शकते ना, या लोकांना अंदाज नाहीये. एका झटक्यात यांचे नाही ना 3-13 वाजवले तर नाव नाही सांगणार आता प्रिया. असं म्हणत प्रिया आता खूपच खुश झालेली आहे आणि खुश होऊन मात्र आता प्रिया प्रिया ताबडतोब मात्र हे रिपोर्ट बदलण्याचं हे करते. अर्जुन घरी आलेला आहे. घरी आल्यावरती मात्र आता इकडे अर्जुनने रिपोर्ट हे करण्यासाठी मात्र आता घरच्यांना सांगितलंय की DNA रिपोर्ट काढायचे आणि डॉक्टरांना भेटायला गेलाय. अर्जुन डॉक्टरांना भेटायला गेल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतोय की हे बघा डॉक्टर, आम्हाला ऑथेंटिक रिपोर्ट काढायचे आहेत आणि त्यासाठी मात्र आता जे आम्ही दुसरं कुठे जाऊ शकत नाही आहोत, पण या सगळ्यामध्ये जे आता म्हणजे जे डॉक्टर आता जेलशी संबंधित आहेत तेच फक्त आम्ही हायर करू शकतो किंवा त्यांनाच आम्ही हे करू शकतो, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. खूप मोठ्या आशेने आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला आमची मदत करायला पाहिजे. डॉक्टर म्हणतात, चिंता करू नका, तुम्ही फक्त सांगा काय करायचंय. यावरती मग आता अर्जुन सगळी गोष्ट सांगतो
आणि त्यानंतर अर्जुन सांगतो की मला तुमचे फक्त खरे रिपोर्ट पाहिजेत. यावर डॉक्टर म्हणतात ठीक आहे, चिंता करू नका. इकडे सचिनने शोध काढलेला आहे की कोणत्या डॉक्टरांकडे मात्र आता रिपोर्ट नेण्यासाठी चाललेले आहेत किंवा कोणते डॉक्टर ते रिपोर्ट चेक करणार आहेत. हे सगळं ज्या वेळेला सचिनने शोधून काढले तो आता प्रियाकडे आलेला आहे. ज्या वेळेला सचिन आता प्रियाकडे आलेला आहे आणि त्यावेळेला मात्र आता सचिन इकडे सांगत आहे, हे बघ मी सगळं सत्य शोधून काढलंय. हे जे जेल प्रशासनचे डॉक्टर असतात ना, म्हणजे जे लॅब असिस्टंट आहेत ना, त्यांनाच फक्त हे सगळं चेकिंगसाठी दिलं जातं आणि त्याचमुळे ते आता चेकिंग करणार आहेत. असं म्हटल्यावरती त्यांच्याकडेच तुझे रिपोर्ट जाणार आहेत. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, ठीक आहे, तू माझं मोठं काम केलेलं आहेस आणि आता या कामासाठी नक्कीच मी तुला एक टिप देते. आणि त्यावरती मात्र आता इकडे प्रिया सांगायला लागते, एक काम कर, म्हणजे आता तू काय करायचंस माहितीये का, मी ज्या वेळेला त्या घरात गेले होते ना, त्यावेळेला मला आता समजले की सायली प्रेग्नेंट आहे. पण आता सायली जरी प्रेग्नेंट असली ना, तरी सुद्धा मात्र आता इकडे मला एक गोष्ट करायची आहे. माझे रिपोर्ट तर पॉझिटिव्ह येतीलच, पण या सगळ्यामध्ये मला आता जी जागा सायलीच्या बाळाला मिळणार आणि त्या घरात ती जागा द्यायची आहे. आणि त्यावरती तो म्हणतो, म्हणजे काय? आणि त्यावरती मात्र आता ती सांगते, तू एक काम करायचं आहेस, तू मात्र आता इकडे अस्मिताचं बाळ पळव. यावरती तो म्हणतो, काय संबंध काय या सगळ्याचा? तू काय वेड्यासारखी बडबडतेस? यावरती ती सांगते, या सगळ्याचा संबंध नसला ना तरी तुझा याच्याशी खूप मोठा संबंध आहे. आणि यावरती तो म्हणायला लागतो, तो कसा काय? तू मला अडकवायला निघालेस का? यावरती प्रिया सांगायला लागते, नाही, तू जर का अस्मिताच्या बाळाला पळवलंस ना, तर अस्मिताच्या बाळाला पळवून तू त्याच्या बदल्यात मात्र आता तुला हवं ते मागू शकतोयस आणि हवं ते आता ते लोक द्यायला तयार होतील. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, इतकी वाटतेस तितकी आता तू मठ्ठ नाहीयेस. असं म्हणत तो तिला सांगायला लागतो, ठीक आहे, मी तुझी मदत करेन, तू माझी मदत कर. झालं. आता इकडे डॉक्टरांकडे सायली म्हणजे त्या लॅब असिस्टंटकडे सायली आणि प्रतिमाचे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे डॉक्टर सांगत आहेत की हे रिपोर्ट अगदी 2 दिवसामध्ये मी देईन. अश्विनचे आणि बाळाचे सुद्धा रिपोर्ट आलेले आहेत आणि ते सुद्धा रिपोर्ट आता डॉक्टर 2 दिवसात देण्याचं कबूल करत आहेत. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे सायली अर्जुन घरी आलेत आणि रिपोर्टची वाट पाहत कुसुमताईचा फोन आलाय. मधुभाऊ शुद्धीवरती आलेत आणि मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. झालं, मधुभाऊ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत म्हटल्यावरती मात्र आता सगळं कुटुंब तिकडे धावत गेले आणि त्याच वेळेला मधुभाऊंनी जे सत्य सायलीला सांगितलंय ते सत्य बाकी सगळ्यांना सांगत मधुभाऊंनी मात्र आता मोठा खुलासा केलेला आहे. एका झटक्यात सगळी समीकरणं बदललेत आणि त्याच वेळेला सायली खरी तन्वी आहे हे तर सत्य समोर आले. प्रियाचे रिपोर्ट आलेले आहेत आणि प्रियाचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. प्रियाने या सगळ्यामध्ये फ्रॉड करण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो प्रयत्न तिचा आता फसलेला आहे. मुळातच या सगळ्यामध्ये डॉक्टरांनी तिला रंगेहात पकडत या आता फ्रॉड करत होत्या किंवा फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत होत्या असं म्हणत मात्र आता प्रियाला हवाली केलंय. ते म्हणजे इकडे आता सुभेदारांच्या. हे मूल अश्विनचं नाहीये, हा DNA मॅच होत नाहीये हे सुद्धा सांगितलंय. एका झटक्यात प्रियाचे धाबे दणाणलेत आणि प्रिया या सगळ्यामध्ये पुरती अडकून गेलेली आहे.